मित्रांनो, मागच्या 2 महिन्यापासून जवळपास 43,000 शेतकऱ्यांचे 355 कोटी रुपयांचे चुकारे हे थकलेले होते. शेतकरी बाबा आपण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये माहितीसुद्धा घेतलेली होती. थोडी-थोडी निधी मार्केटिंग फेडरेशनकडे जमा होत आहेत आणि जशी शेतकरी संख्या मिळत आहे किंवा तारखेनुसार ज्या शेतकऱ्यांनी विकलेलं आहे, त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाच्या चुकाऱ्याची रक्कम वितरित होते, अशी माहिती घेतलेली होती आपण. त्यात मित्रांनो जून महिन्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी धानाची जी विक्री केलेली होती धान खरेदी केंद्रावर, तर त्या शेतकऱ्यांचे चुकारे फायनली आलेले आहेत. जवळपास 43,000 शेतकऱ्यांचे चुकारे हे पेंडिंग होते. वेटलिस्टला शेतकरी होते. तर या शेतकऱ्यांचे जे चुकारे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्यतलं स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 93 म्हणजे 149 कोटी 93 लाख रुपयांचे धानाचे चुकारे शेतकऱ्यांचे थकलेले होते. आणि त्याचबरोबर बघायचं झालं तर 8 कोटी 90 लाख रुपयांचे मका पिकाचे जे चुकारे आहेत ते थकलेले होते गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे. तर मित्रांनो, मका आणि धान पीक हे गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा या साईडला थोडंसं जास्त मोठ्या प्रमाणात हे उत्पादन घेतलं जातं. त्यात मित्रांनो शेतकऱ्यांचं आता पेरणीचे दिवस निघून गेले. आता काही शेतकऱ्यांना या चुकाऱ्यांचा पेरणीसाठी फायदा देखील झालेला आहे. परंतु असे काही शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांना अद्यापही धानाच्या चुकाऱ्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली नव्हती. फायनली मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वाटपाला काल रात्रीपासून सुरुवात झालेली आहे. काल जवळपास 5 वाजल्यापासून इव्हनिंगला. तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित झालेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जे शेतकरी अद्यापही कालपासून वाटप जरी सुरू झालेलं असलं तरी आता ही प्रोसेसिंगला वगैरे रक्कम पडलेली असतात. मग ते 1-2 दिवसाचा टाईम लागू शकतो. तर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही या रक्कम वितरित झाली नाही ते सुद्धा शेतकरी कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, बघायचं झालं तर 157 कोटी रुपयांचे चुकारे हे फायनली आलेले आहेत. टोटल बघायचं झालं तर म्हणजे धान पिकाचे 149 आणि हे 8 कोटी रुपयांचे म्हणजे 157 कोटी रुपयांचे चुकारे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे. तर जवळपास बघायचं झालं मित्रांनो, आतापर्यंत 605 कोटी रुपयांचे जे धानाचे जे चुकारे आहेत ते शेतकऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, असं देखील सांगण्यात येत आहे. याच्यामध्ये बघायचं झालं तर 206 कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा होती. तर त्याच्यापैकी जवळपास 17 कोटी 90 लाख रुपयांची मका खरेदी करण्यात आलेली आहे. म्हणजे मका पिकाला सुद्धा चुकारे मिळत असतात. त्याचबरोबर आता धान पिकाचे जे बोनस आहे, हे बोनससुद्धा आता मागेच पावसाळी अधिवेशनामध्ये छोटंसं एक न्यूज आली होती, की बाबा धानाचे जे चुकारे धानाचे जे बोनस आहे ते आम्ही शेतकऱ्यांना याही वर्षी देऊ वगैरे, वगैरे सांगण्यात येते. परंतु मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी मला वाटतं 1-2 टप्पे या टायमिंगमध्ये म्हणजे जुलै महिन्यापर्यंत 1-2 टप्पे हे धानाच्या बोनसचे होऊन गेलेले होते. परंतु आता सध्या जुलै महिनासुद्धा अर्धा होत आलेला आहे. सध्या तरी धानाच्या बोनसबद्दल शेतकऱ्यांचं म्हणजे एकीकडे आपल्याला कर्जमाफीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष कर्जमाफीमध्ये टाकून देण्यात आलेलं आहे. मग शेतकऱ्यांचं विम्याकडे लक्ष नाही सध्या. शेतकऱ्यांचं मग इकडे धान बोनसविषयी लक्ष नाही, महाडीबीटीच्या अर्जाविषयी लक्ष नाही, निधी संमती हे काहीच शेतकऱ्यांचं लक्ष नाही. शेतकऱ्यांचं फक्त एक टार्गेट म्हणजे शेतकऱ्यांना वाटत आहे कर्जमाफी. मग शेतकऱ्यांचं कुठं लक्ष नाही. मग शेतकरी या धानाच्या बोनसकडे दुर्लक्ष करत आहेत, पीक विम्याकडे दुर्लक्ष करत आहेत. तर मित्रांनो, धानाच्या बोनसची रक्कम ही तुमच्या हक्काची आहे. तुम्ही थोडंफार लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या जवळच्या काही कृषी अधिकारी म्हणा किंवा जे आमदार वगैरे म्हणा त्यांच्या माध्यमातून तुम्ही किंवा न्यूज रिपोर्टरच्या जे लोकल न्यूज रिपोर्टर असतात त्यांच्या माध्यमातून म्हणा, ही सरकारची कानउघाडणी करा, सरकारचे डोळे उघडा, की बाबा आम्हाला धान बोनसची रक्कम ही तुम्ही कधीपर्यंत वाटप करणार आहात वगैरे, वगैरे असं काहीतरी तुम्ही कोणत्या ना सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या धानाच्या बोनसची ही जी रक्कम आहे ती सरकारपर्यंत ही पोहोचवा, की बाबा आमची धानाची बोनसची रक्कम ही आमच्या खात्यात वितरित झाली पाहिजे. तर मित्रांनो, धान चुकाऱ्याविषयी हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.